तुम्ही वेळ वाया घालवू नका. 2022-23ला काय झालं तेव्हा तुम्ही नव्हते. आता माझं म्हणणं काय, तुमच्या वेळेस जेव्हा तुम्हाला पत्र आलं, हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे, कल्याण मुरबाड नवीन रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्याबाबत, बरोबर. मग त्याच्यात ते त्यांनी तुम्हाला जी सूचना दिल्या, तर त्या सूचनांचं आपण काय केलं, ह्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही काय कार्यवाही केली ते मला सांगा. काय बघा, जेव्हा तुम्ही नव्हते त्याविषयी बोलण्यात काय अर्थच नाही, बरोबर ना साहेब. आता तुम्ही आहात, मग तेच तर सांगतो ना, डिटेल्स पाहिजे ना राज्य सरकारला, महाराष्ट्र शासनाला. ते तुम्ही दिले नाही ना अजून. त्याला 4.5 महिने झाले, त्याच्याविषयी तुम्ही काय, मला वाटतं पान पण उघडलं नाही असं मला वाटतं. त्यांनी काय लिहिलं सर, सर्वे करून रेल्वेला कळवा. रेल्वेला ऑलरेडी कळवलं आहे आपण. काय कळवले की आम्हाला एवढे एवढे पैसे लागतात. रेल्वेने स्टेट द्या ना, कधी कळवले तुम्ही, द्या कधी कळवले, कधी कळवले तुम्ही. 12 जुलै 2022. 2022चं तुम्ही नव्हतं तेव्हाचं नको सांगू. हे सगळं संपल्यानंतर हा विषय आहे, हा 25 जुलै 2025चा विषय आहे, बरोबर आहे. तेव्हा तुम्हाला ते हे जे पत्र आहे ना, ते कशाच्या अनुषंगाने पत्र आहे सर. स्टेट गव्हर्नमेंटला रेल्वेने विचारलं की तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट लँड द्या. 15/9/2025 कल्याण मुरबाड या नवीन रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्याबाबत संदर्भ गृहपरिवहन एक ते सगळं दिलेलं आहे. पत्राद्वारे अवलोकन करावं. प्रस्तुत प्रकरणी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 9/9/2024 रोजी कल्याण मुरबाड या नवीन रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्याबाबत उच्चाधिकार समितीचे बैठकीचे आयोजन गृहपरिवहन विभागात करण्यात आले होते. तथापि बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर इत्यावृत्ती दिनांक 25/7/2025 रोजीच्या पत्रान्वये या कार्यासनास पाठवण्यात आलेले आहे. कल्याण मुरबाड प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकल्पाची एकूण लांबी हे सगळं दिलेलं आहे बरं. त्या अनुषंगाने रेल्वे अधिकाऱ्यांनी फक्त जमीन अधिग्रहणाचा खर्च 224.15 कोटी रुपये, अंदाजे रुपये 1589 कोटी इतका वाढल्याचे नमूद केले. परंतु या भूसंपादनाच्या वाढलेल्या रकमेचे सुयोग्य कारणे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही. जमीन अधिग्रहणाची वाढलेली किंमत पाहता या प्रकरणी महसूल विभाग भूसंपादन यांना भूसंपादनासाठी या प्रकल्पासाठी येणारा अचूक खर्च किती आहे याची निश्चिती करून सुधारित भूसंपादनाची रक्कम लवकरात लवकर रेल्वे विभागास कळविण्याच्या सूचना माननीय मुख्य सचिव यांनी दिलेल्या आहेत. हा आताचा विषय आहे. तुम्ही 22-23ला जाऊच नका साहेब, बरोबर आहे. सबब माननीय मुख्य सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार भूमी संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेच्या हक्क अधिनियम तरतुदीनुसार उचित कार्यवाही करून त्याबाबत संबंधित रेल्वे अधिकारी यांना कळवावे व त्याची प्रत शासनास सादर करावी. हे तुम्हाला क्लिअर खाली बघा ना, तुम्ही दोन्ही वाचा ना साहेब. साहेब मला आहे ना, या 2 प्रश्नांची उत्तर पाहिजे. हे तुम्ही वाचा आणि हे वाचा, बस. मला एवढेच उत्तर पाहिजे ना. तुम्ही जुन्या कशाला जाता. 15/9/2025चा विषय आहे, त्याच्यावर आपण 4.5 महिन्यात काय कार्यवाही केली का नाही केली याचं उत्तर शासनाला दिलं का नाही दिलं हे तुम्हाला द्यायचं ना साहेब. आता तुम्ही तो आहे मुद्दा 1000 कोटीचा किंवा रेल्वेवर, तो आता तो न धरता आता याच्यामध्ये आता किती खर्च अपेक्षित आहे, मग त्याच्यासाठी आजचं व्हॅल्युएशन तुम्हाला काढावं लागेल. 2023चा भूसंपादनाचा एक GR आहे, ज्याच्यामध्ये किती आहे की गुगल इमेजेस वगैरे वापरावे. ते गुगल इमेजेस वापरून किती होते तो काढा, दोन्ही काढून एक अंदाजित हे करा रक्कम आणि ती कळवा रेल्वे अधिकाऱ्यांना कळवा आणि शासनाला प्रत द्या. साहेब माझं म्हणणं काय आहे, 1000 होऊ दे, 1200 होऊ दे, 1500 होऊ दे, बघा 1000 कोटीचं तुम्ही कमी कसं करू शकता ते आपल्या हातात नाही, बरोबर. तुमचं काम काय आहे, तुमचं काम काय आहे बाई, 2000 करोड खर्च होते, तर महाराष्ट्र शासन सेंट्रल गव्हर्नमेंट बघून घेईल काय करायचं. तुम्हाला जी निश्चिती करायला सांगितले ती तुम्ही निश्चिती करा, बस. काय काम केलं, मी चुकलो, मी लगेच सांगतो का सॉरी मी लेट झालं, पण मी 1 महिन्यात 2 महिन्यात देतो. तुम्ही बघा, तुम्ही साहेब एक तर काय ऐका साहेब, त्यांनी तुम्हाला पत्र दिलं, तुम्ही त्याचं उत्तर नाही दिलं आणि तुम्ही लेखी उत्तर द्यायला पाहिजे, ते न देता तुम्ही आम्हाला 50 कारणं सांगण्यापेक्षा जाऊ द्या ना, सोडा विषय. बघा आपण काही ते वैयक्तिक वाद करण्याला नाही बसलो. बाबा नाही झाला हरकत नाही, पण येत्या 2 महिन्यात मी करून घेतो.
साहेब बरोबर आहे ना. पण नुसतंच आपण ते वेगळं बोलतात, तुम्ही नको ते उत्तर देता. ॲक्च्युली त्यांच्या पत्राला तुम्ही उत्तरच नाही दिलं 11 महिन्यात. ते बघा, त्यांनी रायटिंगमध्ये पत्र दिलं, तुम्ही रायटिंगमध्ये उत्तर द्या ना त्यांना. तुम्ही जुनी कारणं सांगून कसं चालेल? लेटेस्ट शेवटचं म्हणून त्याला विचार, तुमचं पत्र कधीचं आहे? मार्च 2025चं आहे. तर तुम्ही आता मार्च 2000 आला ना, आता 26, 11 महिने झाले, तुम्ही त्यांच्या पत्राचं लेखी उत्तर द्या. असेल नसेल काय पण असेल, पण 11 महिने उत्तर नाही दिले तर कसं चालेल? ठीक आहे, तुम्ही रिअल फॅक्ट असेल ते उत्तर द्या. आणि तुम्ही जसं बोलले ना 1000च्या वर गेले प्रॉब्लेम, अरे 2000 जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही, ते आपण नंतर बघूया. तो प्रॉब्लेम तुमचा नाही. तुम्ही जी रिअल फॅक्ट असेल ते द्या. बाकी रेल्वे बोर्ड आणि महाराष्ट्र शासन या दोन्ही ह्याच्यात मी बसतो ना मध्यस्थी करायला.